आरक्षण 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 या आरक्षणामुळे देशाची वाट लागली, अशी वाक्य तुम्ही कधी ऐकलीत का? किंवा कदाचित बोललाही असाल. आपण एक काम करू, भारताला एक क्रिकेट टीम समजू. ही टीम वर्ल्ड कप खेळायला उतरली, पण एक प्रॉब्लेम आहे. या टीम मधले 3 प्लेयर्स लहानपणापासून बेस्ट कोचिंग अकॅडमीमध्ये गेलेत. त्यांना प्रॉपर डाएट मिळाला, इंटरनॅशनल कोचेस मिळाले, प्रॅक्टिस, एक्सपोजर, सपोर्ट सगळं मिळालं. पण बाकीचे 8 प्लेयर्स, काहींना मैदानात उतरूच दिलं गेलं नाही, काहींकडे बॅट नव्हती आणि काहींना वर्षानुवर्षे सांगितले गेलं तू खेळण्याच्याच लायकीचा नाहीस. आणि मग मॅच संपल्यानंतर आपण म्हणतो तिघेच चांगले खेळले, बाकीच्यांनी माती खाल्ली. हे खरंच फेअर आहे का? एक्झॅक्टली इथून रिझर्वेशनचा कन्सेप्ट सुरू होतो. 1 मिनिट लक्ष द्या. रिझर्वेशनच्या भोवतालचे 5 मिथ आज आपण फोडून टाकू. तिसऱ्या मिथ सोबत तर सगळेच रिलेट करतील. फर्स्ट मिथ, रिझर्वेशन म्हणजे फुकटची भीक. नाही, रिझर्वेशन म्हणजे फ्री ट्रॉफी नाही. तर ज्यांना वर्षानुवर्षे समान संधी नाकारल्या गेल्या त्यांना मैदानात उतरण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देणं म्हणजे रिझर्वेशन आहे. सेकंड मिथ, रिझर्वेशनमुळे मेरिट संपते. मेरिट फक्त फायनल स्कोर नसतो, त्या स्कोर मागच्या अपॉर्च्युनिटीज पण असतात. एक प्लेअर EC अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि दुसरा चप्पल शिवाय मातीच्या मैदानात. दोघांना सेम लाईनवर कम्पेअर करणं म्हणजे रियालिटी इग्नोर करणं आहे. थर्ड मिथ, रिझर्वेशन असलं की सक्सेस इझी असतं. जर रिझर्वेशन इतकं इझी शॉर्टकट असतं तर रिझर्व्ड कॅटेगरीमधला प्रत्येक जण डॉक्टर, इंजिनियर झाला असता, IAS IPS झाला असता. नीट CET मध्ये एंट्रीला रिझर्वेशन असू शकतं, पण पास व्हायला सगळ्यांना तेच एक्झाम द्यावे लागतात आणि समान मार्क्सही घ्यावे लागतात. म्हणून जर एखादा पूल पडला तर तो कोट्यातून झालेल्या इंजिनियरमुळे नाही, तर तो करप्शनमुळे पडलेला असू शकतो. फोर्थ मिथ, रिझर्वेशनमुळे देश कमजोर होतो. ऍक्च्युअली याच्या उलट आहे. जर टीम मधले 80% प्लेयर्स कमजोर ठेवले तर वर्ल्ड कप जिंकणार कसं? स्ट्रॉंग देश तो नसतो जिथे फक्त काही लोक पुढे जातात. स्ट्रॉंग देश तो असतो जिथे मॅक्सिमम लोकांना ग्रो करण्याची संधी मिळते. फिफ्थ मिथ, रिझर्वेशन कायमच राहणार. रिझर्वेशन ही सेलिब्रेशन नाही, ते अनइक्वल सिस्टीमवरचा करेक्शन मेकॅनिझम आहे. ज्या दिवशी सगळ्यांना इक्वल ग्राउंड, इक्वल रिस्पेक्ट आणि इक्वल अपॉर्च्युनिटी मिळेल त्या दिवशी त्याची गरज नॅचरलीच कमी होईल. आणि एक प्रश्न आहे, जर हजारो वर्ष मंदिरात एकाच समाजाचा पुजारी होता आणि गटार साफ करणाराही एकाच समाजाचा होता, तर ते आरक्षण शतकानुशतकं चाललं. पण समानता आणणारं रिझर्वेशन 75 वर्षात देश कसा बुडवेल? म्हणून जर तुम्हाला कोणी म्हणालं की आरक्षणामुळे देश मागे पडत आहे, तर त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि कमेंट करा इक्वेलिटी. मी तुम्हाला आरक्षणाबद्दलची डिटेल माहिती असलेला रिसर्च पेपर पाठवतो. जय हिंद, जय भारत.